तर मी आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये स्वागत करतो. आजपासून आपण गुरुगीतेवरती सत्संग घेऊया. तर आता गुरुगीता काय आहे? गीता या शब्दाचा अर्थ असा आहे, की देवाने केलेला उपदेश. जो देवाच्या वाणीमधून उपदेश येतो, त्याला गीता असं म्हणतात. आता सगळ्यांना प्रचलित जी गीता आहे, ती आहे गुरुगीता. ही सगळ्यांना जी प्रचलित आहे ती भगवद्गीता. सगळ्यांना साधारणपणे माहिती असेल अशा अनेक गीता आहेत आणि भगवंतांनी ज्यावेळी विशेष उपदेश केला त्याला गीता असं नाव म्हटलं जातं. आता गुरुगीता नेमकी काय आहे? तर भगवान शंकर जे आहेत त्यांना पार्वतीने एकदा प्रश्न विचारला, की काय केलं म्हणजे मनुष्याला परमेश्वराची प्राप्ती होईल? आणि त्या दोघांमध्ये जो संवाद झाला, त्या संवादाला गुरुगीता म्हणतात. हा संवाद जो आहे, हा साधारणपणे मी तुम्हाला सांगतो 182 श्लोक त्याच्यामध्ये आहेत. हा जो संवाद झाला संस्कृत भाषेमध्ये झालेला आहे. आता मला स्वतःला शाळेमध्ये संस्कृत नव्हतं, तरी मी तुम्हाला संस्कृत श्लोक वाचून दाखवतो. उच्चारामध्ये कधी थोडा फरक पडेल. आणि गुरुमाई म्हणजे माझे जे गुरु आहेत स्वामी संपूर्णानंद, त्यांच्या गुरु त्यांना लौकिक भाषेमध्ये लोक गुरुमाई म्हणतात. त्या स्वामी चिद्विलासानंद असं त्यांचं नाव आहे. तर जे गुरु असतात ना, त्यांच्या बाबतीमध्ये लिंगाचा भेद केला जात नाही. त्या शरीराने महिला आहेत आणि लहानपणापासूनच त्या आश्रमामध्ये जात होत्या. आणि त्यांचे जे गुरु आहे स्वामी मुक्तानंद, त्यांच्याकडून त्यांना गुरूंचं स्वरूप प्राप्त झालं आणि एके दिवशी त्या सिद्ध झाल्या आणि मग त्यांना स्वामी चिद्विलासानंद हे नाव दिलं. तर त्यांनी काय केलं, स्वाध्याय सुधा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी ही जी मूळ गुरुगीता जी आहे, भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेली, त्याचा हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे. तर आपण काय करू, की गुरुगीतेचे मी श्लोक वाचले, की त्याचा मी तुम्हाला अर्थ सांगेल. तर प्रत्येक उपदेशामध्ये की कोणाला तो उपदेश उद्देशून केलेला आहे, कोणाकरता केलेला आहे, कोणत्या देवतेने केलेला आहे याचा उल्लेख असतो. तो सुरुवातीला आपण घेऊया आणि मग जसजसे गुरुगीतेचे श्लोक येतात तसं मी तुम्हाला समजून सांगतो. आता मी श्लोक वाचतो. ओम अस्य श्री गुरुगीता स्तोत्र मंत्रस्य भगवान सदाशिव ऋषी नानाविधानी छंदासी श्री गुरु परमात्मा देवता हम बीज सशक्ती क्रो किलकम श्री गुरु प्रसाद सिद्धये जपे विनियोग. त्याचा अर्थ काय आहे? गुरुगीता प्रारंभ होती. इस श्री गुरु गीता स्तोत्र मंत्र के ऋषि भगवान सदाशिव है. भगवान सदाशिव म्हणजे भगवान शंकर है. इसमें अनेक प्रकार के छंद है. इस गुरु गीता स्तोत्र के देवता श्री गुरु परमात्मा, ही कोणाला उद्देशून सांगितले? तर गुरु या अर्थाचा अर्थ या सगळ्या गुरुगीतेमध्ये सांगितलेला आहे. हम विजय सशक्ती है, क्रो किलक है, श्री गुरु की प्रसन्नता अथवा कृपा की सिद्धि के लिए इस जप में इसका अनुष्ठान है. ही कशा करता सांगितली? तर गुरूंची आपल्यावरती कृपा व्हावी, गुरुकृपा आपल्यावर व्हावी. गुरुकृपा झाली म्हणजे जीवनातले सारे जे भोग आहेत ते आपल्याला मिळतात. त्याकरता ही गीता सांगितलेली. त्यापुढे भगवान शंकर म्हणतात, अथ ध्यानम हंसबा परिवृत्ती पत्र कमल दीर्घ ज्योती कारणम विश्व मनिका देहनिल स्वच्छंद मात्मच्छेया तदद्भुत पदाशंभ तू चरण दीपाग ग्रहील प्रत्यक्ष क्षर विग्रह गुरुपद ध्याय दीप श्वातम मम चत विधुर पुरुषार्थ सिद्धये जपे विनियोग. तर या संस्कृत श्लोकाचा अर्थ काय? यह ध्यान है दृश्यमान स चराचर जगते कारण सो अहम और स, इन दो व्यापक दिव्य कमल के दो पत्रों से विश्व की रचना के लिए अनेक शरीरों में अपनी स्वेच्छा से स्वच्छंद रूप से सतत निवास करने वाले परम सदाशिव पद से स्वयं प्रकाशित चरण कमलाकार दीप ज्योति अंगुष्ठ प्रमाण शिका सदृश निरंजन साक्षात अक्षर शरीर शब्दातीत होते हुए भी असे क्षय तक समस्त वर्णमूर्ति नाम रहित
सर्व नामावाले, व्यापक, विभू, नित्य, आनंद स्वरूप, स्वयं सर्वता मुक्त, आनंद रसक है, गुरुदेव का ध्यान करना चाहिए। धर्म, अर्थ, काम, मोक्ष रूपी अपने चार पुरुषार्थों की सिद्धी के हेतू जप करता हूं. आता याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की जीवनाचे चार पुरुषार्थ काय आहेत. जीवनाचे चार पुरुषार्थ असे की तुम्ही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मिळवायला पाहिजे. याचा अर्थ काय की तुम्ही धर्माचं पालन करता करता अर्थार्जन करायला पाहिजे. आता मुळात धर्म काय असा एक प्रश्न निर्माण होतो. तर धर्म काय, जर तुम्ही जर भागवत गीता वाचली, भागवत जर वाचलं, तर भागवतामध्ये धर्माचा त्यांनी फार स्पष्टपणे अर्थ सांगितला आहे. तर धर्माचा जो अर्थ सांगितला आहे, तर धर्म हा चार पायांवरती उभा आहे. तर धर्माचे चार पाय कोणते? तर धर्माचे चार पाय म्हणजे ते असे: सत्य हा एक धर्माचा पाय आहे. सत्य म्हणजे काय की तुम्ही सतत सत्य बोललं पाहिजे, सत्य आचरण केलं पाहिजे. आता हे मी तुम्हाला जरी सांगत असलो तरी आपण कलियुगामध्ये सर्व राहतो आहोत. कलियुगामध्ये काय होतंय की सत्य बोलणे, सत्याचं आचरण करणे हे फार अवघड आहे. पण मग आपण काय केलं पाहिजे असा प्रश्न निर्माण होतो. तर आपण जास्तीत जास्त त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे आपण नेहमी आपल्या मनामध्ये असा निश्चय केला पाहिजे की मी 100% आचरण करण्याचा प्रयत्न करेन. मी 100% सत्य बोलण्याचा प्रयत्न करेन. मी सत्य वागण्याचा प्रयत्न करेन. याच्याने काय होईल की असत्य बोलणे, असत्य वागणे याच्यापासून आपोआपच आपण दूर जातो. आणि जसं आपण सत्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो, सत्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला लागलो, की आपोआपच आपण सत्याच्या जवळ जायला लागतो. परमसत्य काय आहे? असं जर तुम्ही प्रश्न विचारला, तर परमसत्य असं आहे, की ईश्वर एक आहे. ईश्वर काय? तर परब्रह्म ज्याला आपण म्हणतो, ते परमसत्य आहे. त्या परमसत्याची जर आपल्याला प्राप्ती झाली, तर मग बाकी काही प्राप्त करण्यासारखं जीवनामध्ये राहत नाही. म्हणून परमसत्याची प्राप्ती म्हणजे परब्रह्माची प्राप्ती होण्याकरता आपण सत्याचा सत्याच्या दृष्टीने सगळी वाटचाल करायला पाहिजे. आता धर्माचा दुसरा जो पाय आहे, तर दुसरा पाय जो आहे, तो आहे शुद्धता. तर जीवनामध्ये शुद्धता असली पाहिजे. शुद्धता म्हणजे काय? आपण स्नान करतो. स्नान केल्यावरती तुम्हाला असं जाणवत असेल, की आपल्याला अशी इथे अतिशय प्रसन्नता वाटते स्नान केल्यानंतर. आपण स्वच्छ कपडे घातले, की आपल्याला प्रसन्नता वाटते. आपण शुद्ध अन्न ग्रहण केलं, की आपल्याला प्रसन्नता वाटते. आपण ज्या पलंगावरती किंवा कॉटवर झोपतो, ती जी चादर आहे, ते जर आपण स्वच्छ केलं, तर आपल्याला शुद्धता वाटते. की ज्या गोष्टीमध्ये शुद्धता करता येईल, त्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण शुद्धता ठेवली, वाणीमध्ये शुद्धता ठेवली, तर आपल्याला शुद्ध शुद्ध केल्यामुळेच आपल्याला एक असं पवित्रता निर्माण होते मनामध्ये. पवित्र या शब्दावरच खरं म्हणजे खूप बोलता येईल. साधारणपणे जर तुम्हाला खरं सांगायचं, तर पवित्र या शब्दाचं जरी आपण ध्यान केलं, की मी हृदयाने पवित्र वागेन, तरी देखील आपल्यामध्ये पवित्रता यायला लागते. इतका हा पवित्र शब्द हा पवित्र आहे. तर सत्य, नंतर शुद्धता, तिसरा पाय जो आहे धर्माचा, तो पाय आहे की अहिंसा. तुम्ही कोणाची पण हिंसा करू नका. याच्याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, हिंसा या शब्दाबद्दल. बघा, तुम्ही जर पुराणामध्ये गेला, तर पुराणामध्ये अ, हे जे होते अ, पितामह भीष्म जे होते, एक 100 जे कौरव होते, त्यांचे जे आजोबा होते पितामह भीष्म, तर त्यांच्याबद्दल असं एक सांगितलं जातं, की अर्जुनाने ज्यावेळी त्यांचा वध केला, तर ते बाणांच्या शय्येवरती झोपलेले होते. हं. आता बाणांच्या शय्येवरती झोपले. स्वतः पितामह भीष्म जे होते, हा एक पवित्र आत्मा होता. तर त्यांना एक शाप मिळाल्यामुळे त्यांना भीष्म या जन्मामध्ये ते आलेले होते. आणि या भीष्माच्या या जन्मामध्ये आल्यानंतर त्यांनी खूप चांगलं काम केलं. म्हणजे त्यांनी ती मोठी जी प्रतिज्ञा केली होती वडिलांकरता, की मी सदैव अविवाहित राहील आणि मला कुठलाही मुलगा होऊ देणार नाही किंवा विवाह केला म्हणजे मुलगा होईल आणि मुलगा झाला तर त्यांची जी आई होती सत्यवती, तिची इच्छा होती की तिच्यापासून होणाऱ्या मुलाला गादीवरती बसायला मिळायला पाहिजे, तो राजा व्हायला. त्याच्याकरता त्यांनी ती प्रतिज्ञा केली होती आपल्या वडिलांकरता. स्वतः ते
गंगेचे पुत्र होते. गंगा नदी जी आहे, ती ज्यावेळी श्रीदेहात आली आणि तिचं आणि पितामह भीष्मांच्या वडिलांचं ज्यावेळी मिलन झालं, त्याच्यातून हे पितामह निर्माण झालेले होते. तर त्यांनी पण केला होता, की मी लग्न नाही करणार. परंतु एवढं दानधर्म केला, सगळं धर्माचं पालन केलं. हे सगळं केल्यानंतर जेव्हा ते शरपंजरी पडले, बाणांच्या शरपंजरी, तर त्यांनी भगवान कृष्ण त्यांना माहीत होतं, की भगवान कृष्ण जे आहे, हा विष्णूंचा प्रत्यक्ष अवतार आहे. त्यावेळी त्यांनी भगवान विष्णूंना असं विचारलं, की "असं काय झालंय माझ्या जीवनामध्ये? मी शरपंजरी पडलेलो आहे आता. मी बाणांच्या शय्येवर मी पडलेलो आहे." तर पितामहांना कृष्ण भगवान असं म्हणाले, की जे कर्म आपण करतो, त्या कर्माचं फलस्वरूप आपलं जीवन असतं. तर ते म्हणाले, "मी असं काय कर्म केलंय? असं मला कोणतंही कर्म या जन्मातलं आठवत नाही, की ज्या कर्मामुळे मी बाणांच्या शय्येवरती मला मृत्यू यावा." तर भगवान कृष्ण त्यांना असं म्हणाले, ते स्वतः परमात्मा होते. ते म्हणाले, "मी तुला मागचे काही जन्म दाखवतो. एखाद्या जन्मामध्ये तू चुकीचं कृत्य केलं असेल आपण, त्या कृत्याचं परिणाम स्वरूप तुम्हाला हे फळ भोगायला लागतं." आता मी तुम्हाला सांगतो, हे फळ भोगणे म्हणजे काय प्रकार असतो? तुम्ही एखाद्या आंब्याच्या झाडाजवळ गेला, की कुठल्याही झाडाजवळ गेला, त्याला जर फळ आलेलं असतं, तर ते फळ जर कच्चं असेल आणि तुम्ही जर ते तोडायचा प्रयत्न केला, ते फळ तुटत नाही. तुम्हाला थोडीशी ताकद लावायला लागते. पण फळ ज्यावेळी पिकतं, त्यावेळी ते फळ सहजपणे गळून पडतं झाडापासून आणि ते आपल्याला म्हणजे झाडाखाली जे कोणी असतं त्याला मिळतं. तसंच आपण जी काही कर्म करतो, त्या कर्मांची जी काही फळं तयार होतात, ती ज्यावेळी पक्व होतात, हं. पक्व झाली, की ते आपल्या जीवनामध्ये येतात. म्हणजे काय होतं, की ती तुमच्या नशिबामध्ये ज्यावेळी एक आत्मा एका मातेच्या उदरामध्ये प्रवेश करतो, ज्यावेळी गर्भधारणपणे 2.5-3 महिन्याचा असताना त्याच्यामध्ये तो प्रवेश करतो आत्मा. कोणाच्या इच्छेने प्रवेश करतो? परमात्म्याच्या इच्छेने प्रवेश करतो. की या आईच्या उदरामध्ये मी आता जातोय, ठरलेलं असतं. तो म्हणतो, "मला या आईच्या पोटी जायचंय आणि हे माझे वडील आहे." आई-वडील त्यांनी निवडलेले असतात आणि तो त्याच्यामध्ये प्रवेश करतो. त्यावेळी जी काही त्याच्या मागच्या जन्मामधली फळं पक्व झालेली असतात, ती जी फळं आहेत ती घेऊन तो प्रवेश करतो आणि मग आपण ज्याला ज्योतिष्य म्हणतो किंवा प्रारब्ध म्हणतो, ते येतं. हे जे पितामह भीष्म होते यांना त्यांनी मागचे जन्म दाखवायला सुरुवात केली. मागचे जन्म दाखवत असताना काहीतरी मला वाटतं 99 का 100वा एक जन्म दाखवला. त्यावेळी रस्त्याने असे चालले होते आणि रस्त्यामध्ये एक सरडा आडवा आला त्यांना. त्याच्यावर पाय पडू नये म्हणून त्यांनी काठीने त्याला असा फेकला बाजूला. तर तो काट्यांचं जे झाड होतं त्याच्यावर जाऊन पडला आणि त्याच्या शरीरामध्ये एक 2-3 काटे घुसले. आता सरड्याची लांबी किती? त्याच्यामध्ये किती काटे घुसणार? 2-3 काटे घुसले. आणि हे प्रत्यक्षामध्ये अनेक बाणांच्या काट्यांवरती, टोकांवरती शरपंजरी पडलेले होते. आलं का लक्षात? म्हणजे फळ जे असतं ना, ते अनेक प्रमाणामध्ये भोगायला लागतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये अहिंसा असली पाहिजे. आता ही जी अहिंसा जी आहे, अहिंसा कशी असली पाहिजे? तर आपण वाणीने पण कोणाला हिंसा करू नये. मनाने पण कोणाला हिंसा करू नये. बऱ्याच जणांना काय वाटतं, की मनामध्ये मी वाईट विचार केला तो कोणाला कळणार आहे? तर तो कोणाला कळणारच नाहीये. तर मनाने एखाद्याबद्दल मी वाईट विचार केला आणि प्रत्यक्ष वागताना मी चांगली वागली, तर समोरच्याला ते कळणार नाही. पण तसं नाहीये प्रत्यक्षामध्ये. आपण जो मनामध्ये विचार करतो, त्या विचाराचं प्रक्षेपण होतं आणि ते बाह्यसृष्टीमध्ये जातं. ज्यांच्याबद्दल आपण तो विचार केलेला असतो, त्यांच्यापर्यंत पोहोचतो तो प्रत्यक्षामध्ये. त्यामुळे आपण नेहमी विचाराने पण हिंसा करू नये. विचाराने करू नये, म्हणजे मनाने करू नये. काया म्हणजे शरीराने करू नये. प्रत्यक्ष शरीराने तर करूच करू नये आणि इतर ज्या प्रकारे आपल्याला नाही करता येणार, त्या प्रकारे आपण ती करू नये. म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, सत्याचं पालन झालं पाहिजे, शुद्धता असली पाहिजे आणि तिसरं मी काय तुम्हाला सांगितलं, की अहिंसेचं आपण पालन केलं पाहिजे. अहिंसेबाबतीत सगळ्यात चांगलं उदाहरण अलीकडच्या काळात जर असेल, तर ते महात्मा गांधींचं आहे. महात्मा गांधींनी एवढी अहिंसा कोणी पाळली नाही. गांधींबद्दल जर तुम्हाला अजून एक उदाहरण सांगायचं, तर ते मी तुम्हाला असं सांगतो, की भारतामध्ये येण्यापूर्वी स्वतः गांधीजी साऊथ आफ्रिकेमध्ये राहत होते आणि तिथे ते वकिली करत होते. तर तिथे जे मजूर होते आफ्रिकेमध्ये, त्यांच्याबद्दल त्यांना कळवळा निर्माण झाला. त्यांच्या मनामध्ये दया निर्माण झाली
आणि त्यांनी असं ठरवलं, की त्या मजुरांकरता आपण आपलं जीवन व्यतीत करायचं. मग त्यांनी वकिली सोडली आणि त्यांनी एक छोटासा ट्रस्ट फाउंडेशन एक संस्था काढली आणि त्या मजुरांकरता ते काम करायला लागले. तर गांधीजींनी जे पहिल्यांदा सत्याग्रहाचं आंदोलन केलं. सत्याग्रह म्हणजे काय? सत्याचा आग्रह धरणे. सत्याचा आग्रह धरणे याला सत्याग्रह म्हणतात. तर त्या मजुरांकरता त्यांनी एक पायी यात्रा काढली. तिथल्या असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरोधात. तुम्ही आमचं म्हणणं मजुरांबद्दलचं ऐका आणि ते ऐकून घ्या आणि मग तुम्ही निर्णय घ्या. याच्याकरता काही तुम्ही कायदे बदला असं त्यांना सांगायचं होतं गांधी. तर बघा याच्यामध्ये काय घडलं, त्यावेळेसचा जो इंग्रज अधिकारी होता, मला त्याचं नाव आता आठवत नाही. तर त्याने ती त्यांची यात्रा अडवली आणि त्यांनी गांधीजींवरती त्या काठीने वार केला. तर वार केल्यानंतर गांधीजींच्या नाकाला लागला, डोक्याला पण लागला आणि त्याच्यातून रक्त यायला लागलं आणि त्यांना मूर्छा आली. मग गांधीजींना जेलमध्ये ठेवण्यात आलं, अटक करून. तर यांनी काय केलं, की त्यांनी असं अनुमान केलं, की अरे हा अधिकारी किती उंच होता. त्याचे पाय काय साइजचे असतील आणि त्यांनी त्याच्याकरता एक चपलेचा जोड शिवला गांधीजींनी. ज्यांनी त्यांना मारलं, त्याच्याकरता त्यांनी चपलेचा जोड शिवला आणि त्या अधिकाऱ्याला त्यांनी भेट दिला. आणि नंतर हळू-हळू या अधिकाऱ्यामध्ये बदल झाला. नंतर गांधीजी भारतात आले आणि मग तुम्हाला सगळं माहीत आहे, की गांधीजींच्या प्रभावाने त्यांनी केलेल्या अहिंसेच्या या कारणामुळे प्रमुख कारण ते होतं, की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पुढे लंडनमध्ये जी काही म्युझियम्स तुम्ही जर पाहायला गेलात, तर एका म्युझियममध्ये या अधिकाऱ्याकरता शिवलेले जोड तिथे ठेवलेले आहे म्युझियममध्ये आणि फार लोकं भारतातले नव्हे, तर जगभरातले लोकं त्याचं दर्शन घ्या. त्या अधिकाऱ्याने लिहिलंय, की गांधीजींच्या त्या कृतीमुळे त्याच्यावर नंतर मी विचार करायला लागलो. या माणसाला मी मारलं आणि यांनी माझ्याकरताच चपलेचे जोड शिवले. यांचा सेवाभाव होता आणि त्याच्यामध्ये पुढे आमूलाग्र बदल झाला. म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं तर गांधीजींच्या बरोबर त्यावेळी एक गृहस्थ होते. त्या गृहस्थांनी गांधीजींबद्दल जे लिहिलंय आणि त्यांच्या मुलांनी जे लिहिलंय, ते एक पुस्तक आहे न पाहिलेले गांधी, न बोललेले गांधी. ते वाचत असताना मी वाचलं आणि ते मला त्याचं इतकं म्हणजे असं वाटायला लागलं, की आपण हे सगळं सोडावं आणि आता केवळ सेवेमध्ये आहे. हे थोडं विषयांतर होतं. आता आपण ते थांबवूया. मूळ विषयावरती मी परत येतो. धर्माचा जो चौथा पाय आहे, म्हणजे सत्य पाहिलं आपण, अहिंसा पाहिली, शुद्धता पाहिली. धर्माचा चौथा पाय तो आहे दया. तर दया जर मनामध्ये निर्माण झाली, तर आपोआपच परोपकार करावासा वाटतो, प्रेम करावसं वाटतं, क्षमा करावीशी वाटते. दया या गुणामधून सारे गुण निर्माण होतात. तर धर्म, त्याच्यानंतर अर्थ. अर्थ म्हणजे काय? जीवनामध्ये पैसा हवा. जीवनामध्ये पैसा अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्याकडे धन नसेल, तर तुम्ही जीवन कसं जगाल? तर धन कसं कमवायला पाहिजे? याबद्दल शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, की धन जर तुम्हाला कमवायचं असेल, ते तुम्ही चांगल्या मार्गाने कमवायला. मग तुम्ही नोकरी करत असाल, तर ती नोकरी प्रामाणिकपणे करायला पाहिजे. आपले जे इमिजिएट बॉस आहेत, त्यांच्या आज्ञेचं आपण पालन केलं पाहिजे आणि त्यांच्या चांगल्या आज्ञांचं पालन. तर त्यांनी धर्माविरुद्ध जर आज्ञा केली असेल, तर पालन नको करायला पाहिजे. त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे आणि आपल्या ऑफिसच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्याच्यापेक्षा आपण जास्त दिलं पाहिजे. तुम्ही जर व्यवसाय करत असाल, तर तो तुम्ही प्रामाणिकपणे केला पाहिजे. निष्ठेने केला पाहिजे तो. तुम्ही मला सांगा, तुम्ही एखाद्या किराणा दुकानामध्ये गेला आणि किराणा दुकानदाराने तुम्हाला चुकीची वस्तू दिली, पैसे बरोबर घेतले आणि तुमच्या लक्षात आलं, की तुम्ही त्याच्याकडे परत जाणार नाही. तुम्ही परत कधी जाल? की तुम्हाला प्रामाणिकपणे सेवा मिळाली तरच तुम्ही जाल. तुम्ही पण स्वतः व्यवसाय केला, तर तुम्ही जर चांगली वस्तू दिली, तरच लोक परत-परत वस्तू तुमच्याकडून घेतील. जाहिरातीमुळे काय होतं, आपण वस्तू घ्यायला प्रवृत्त होतो. पण वस्तू आल्यानंतर ती वस्तू चांगली असेल, तर ती वस्तूच आपल्याशी बोलते आणि आपण ती वस्तू परत-परत घेतो. आलं का लक्षात? तर प्रामाणिकपणे चांगल्या मार्गाने धन कमवायला पाहिजे. धनाबद्दल असं सांगितलं जातं, प्रत्येकाला असं वाटतं, की मी कमवलेलं धन आहे, ते सुरक्षित राहायला पाहिजे. ते दीर्घकाळ टिकायला पाहिजे, असं प्रत्येकाची इच्छा असते. पण धन टिकण्याचा एकच मार्ग आहे. धन वाढण्याचा एकच मार्ग आहे. त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये एक श्लोक आहे धनाबद्दल. तो श्लोक काय आहे? तो श्लोक असं सांगतो, की तुम्ही चांगल्या मार्गाने धन मिळवा आणि तुम्ही धनाचा उपभोग घ्या.
काय सांगितलंय? धनाचा उपभोग द्या. तुम्ही जर धनाचा उपभोग नाही घेतला, तर धन नाश पावतं. धन काय होतं? नाश होतं. तो उपभोग घेणं म्हणजे काय? तुम्ही सिनेमा पहा, पिकनिकला जा, चांगले कपडे घ्या, नातेवाईक किंवा आपल्या आजूबाजूचे लोक यांच्याकडे काही कार्यक्रम निघाला, तर उत्तम प्रकारची भेट द्या. अशी भेट द्या जी की तो वापरू शकेल. नाहीतर अलीकडे आपण बघतो, की लग्नांमध्ये साड्या, भेट आलेल्या साड्या जी मी घालणार नाही ती दुसऱ्याला दिली जाते. ती दुसरी तिसरीला देते, तिसरी चौथीला देते, चौथी पाचवीला देते आणि ते सर्कल फिरत राहतात. असं आपण साधारणपणे करू नये असं माझं मत आहे. चांगली गोष्ट जी आपल्या परीने आपल्याला चांगली देता येईल, भले ती छोटी असो, ती आपण दिली पाहिजे भेट. दुसरं धनाबद्दल असं सांगितलं जातं, की तुम्ही जर धनाचा उपभोग नाही घेतला, तर धन नाश पावतं. मग ते जर नाश नसेल पावायचं धन, तर त्याला उत्तम उपाय काय सांगितलाय शास्त्रामध्ये, की तुम्ही एक तर भोग घ्या, नाहीतर ते दान करा. काय सांगितलंय? दान करा. तुम्ही जर दान केलं, तर धन वाढीस लागतं. दान करता म्हणजे काय? तुम्ही दुसऱ्याला देता. जे तुम्ही देता, ते अनेक पटीने तुमच्याकडे येतं. हा म्हणजे अध्यात्मातलं निचोड आहे. मी तुम्हाला सांगतो. निचोड म्हणजे काय? गुपितातलं गुपित आहे. जे तुम्ही द्याल, ते तुमच्याकडे अनेक पटीने. तुम्ही दुसऱ्याबद्दल प्रार्थना कराल, तर तुमच्याकरता लोक प्रार्थना करतील. तुम्ही दुसऱ्याकरता चांगला विचार कराल, तर लोक तुमच्याकरता चांगला विचार करतील. हे बेसिक आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तर मी तुम्हाला असं सांगतो, गौतम बुद्ध नेहमी असं सांगायचे. गौतम बुद्धांचं एक प्रसिद्ध वचन आहे. ते काय सांगतात, की एखाद्या माणसाने जीवन जगताना गुरूंनी दीक्षा दिली, तर काही लोक एकदम त्याच्यामध्ये वाहून जातात. इतके वाहून जातात, मी स्वतः पण वाहून गेलो होतो. माई माझ्या शेजारी बसलेल्या आहेत, त्या त्याला साक्षी आहे. आलं का लक्षात? नंतर तर मी व्यवसाय पण सोडला. पण गौतम बुद्धांचं एक वचन आहे. ते काय म्हणतात, की तुम्ही मध्यम मार्ग स्वीकारा. एकदम वाहून गेला असं पण नाही, आणि एकदम काहीच नाही केलं असं पण नाही. ते काय म्हणतात, की तुम्हाला दीक्षा मिळाली ना, तुम्ही नियमित साधना करा. नियमित तुम्ही प्रामाणिकपणे अर्थार्जन करा आणि तुम्ही काही प्रमाणात त्यातला काही भाग तुम्ही दानधर्मामध्ये खर्च करा. आलं का लक्षात? आता किती करावा? तर जेवढे धर्म या पृथ्वी तलावरती आता उपस्थित आहे, त्या धर्मांचं त्याच्याबद्दल एक वाक्यता आहे बरं का. म्हणजे तुम्ही पारशी धर्म बघा, तुम्ही मुस्लिम धर्म बघा, तुम्ही हिंदू धर्म बघा. कुठल्याही धर्मामध्ये एक वाक्यता आहे, की तुम्ही जे उत्पन्न मिळवता त्याच्या 10% भाग तुम्ही दान केला पाहिजे. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं, की मी जर दिलं तर मला कमी पडेल. मला हे काम करायचंय, मला ते काम करायचं. तर त्याच्यावरती सगळ्यात चांगला उपाय मी तुम्हाला सांगतो, की तो आपल्याला जेवढं उत्पन्न हातामध्ये पडतं, पगार असो किंवा सेल्स प्रोसीड असो, जे धंदा करतात आहे, त्यातला 10% भाग आणि तो तुम्हाला 10% नाही जमला तर कमी द्या. पण तो ताबडतोब तुम्ही दानधर्माच्या कामामध्ये दिला पाहिजे. ज्या संस्था तुम्हाला चांगल्या काम करतात असं वाटतं, त्यांच्याकडे तुम्ही द्या. मग ते आपली संस्था असो का दुसरी कुठलीही असो, तो स्वतः एखादा मार्ग शोधावा आणि तिथे द्यावा. दानाच्या बाबतीमध्ये पण गीतेमध्ये असं सांगितलं आहे, ते दान सत्पात्री झालं पाहिजे. म्हणजे ज्याला गरज आहे त्याला दिलं गेलं पाहिजे. ज्याला गरज नाही त्याला दिलं गेलं पाहिजे नाही. म्हणजे एखादा माणूस तुमच्याकडे आला आणि तो म्हणाला, की मला शेतामध्ये कापणी करायची तर मला विळा घ्यायचा आहे. त्याच्याकरता तुम्ही मला कोयता घ्यायला अ, पैसे द्या आणि प्रत्यक्षामध्ये तो कसाई आणि तो गायी कापतो तो चालणार नाही. आलं का लक्षात? दान हे सत्पात्री झालं पाहिजे. म्हणून ज्याला आपण दान देतो त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घ्यायला पाहिजे, की आपण योग्य ठिकाणी दान देतोय की नाही. दुसरं दानाबद्दल असं की ते योग्य वेळी देतोय की नाही आपण, ते बघायला पाहिजे आणि योग्य देशामध्ये देतोय की नाही. देश म्हणजे योग्य ठिकाणी देतो की नाही हे पाहिलं पाहिजे. काही लोक राजस दान करतात. गीतेमध्ये राजस दान हे मी तुम्हाला सांगितलं सात्विक झालं. राजस दान म्हणजे काय? की राजस दान म्हणजे ते असं, की मला काहीतरी मिळेल म्हणून मी दान करतो. त्याला राजस दान म्हणतात. नेहमी दानधर्म केला तर मला कैक पटीने मिळणार आहे. तर तसं दानधर्म करू नये. तुम्ही तसा केला तरी परमेश्वर तुम्हाला 10 पट, 15 पट, 20 पट देतो. हे प्रत्यक्षामध्ये खरं आहे. पण जर निरपेक्ष भावनेने दान झालं, की दुसऱ्याला गरज आहे, आता मला द्यायला पाहिजे. तसं केलं तर फार उत्तम. आणि तिसरं दान असतं ते तामस दान असतं. तामस म्हणजे काय? एखादा तुमच्याकडे येतो आणि खूप मागे लागला, "अहो द्या, द्या, द्या." त्याची व्याद नको, त्याची कटकट नको म्हणून दान देतो. त्याला रागवलंय, त्याला 2-4
वाईट शब्द बोलले आणि मग दिले त्याला तामसदान म्हणतात. का किंवा तामसदानाचा दुसरा अर्थ असा आहे, की काही लोक मंदिरांमध्ये, काही ठिकाणी पशूचा बळी देतात. काय आता काही विद्या प्राप्त होईल, की तामसदान देतात. तर आपल्याला दान कोणतं करायचं? सात्विक करायचं. ते अर्थार्जनापासून हा विषय सुरू झाला. तर अर्थार्जन केल्यानंतर त्यातला काही भाग हा दानामध्ये खर्च केला पाहिजे. कुटुंबियांना वेळ दिला पाहिजे. असं पण दान नको, की कुटुंबियांना अडचणीत टाकलंय आणि आपण दानधर्म करतो. ते पण दान शास्त्रामध्ये मान्य नाहीये. काही तुम्ही दानधर्म करा, बाकीचं कुटुंबियांकरता वापरा आणि आजच्या जगामध्ये जर तुम्हाला मूलमंत्र सांगायचा, जे सध्या जगातले श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफेट अमेरिकेतले ते काय सांगतात, की तुम्ही पैसे आल्यानंतर दानधर्मात खर्च करा आणि त्यातला एक भाग तुम्ही ताबडतोब सेव्हिंगमध्ये टाका. काय सांगतात ते? आणि त्याच्यानंतर जे उरलं त्याच्यामध्ये खर्चाचं प्लॅनिंग करा. नाहीतर खर्च सगळा होऊन जातो, सेव्हिंग पण होत नाही आणि दानधर्म पण होत नाही. आलं का लक्षात? तर मी तुम्हाला असं सांगेन, मधला मार्ग, की तुम्ही दानाकरता पैसे बाजूला काढा, ते पाकीट वेगळं काढा आणि सेव्हिंगमध्ये पैसे टाका आणि उरलेल्यामध्ये खर्चाचं प्लॅनिंग करा. म्हणजे काय होईल, की तुमच्या उत्तर आयुष्याकरता सेव्हिंग पण तयार राहील आणि दानधर्म पण होईल. आणि मी तुम्हाला सांगतो मिरॅकल्स तुम्हाला अनुभवायला येतील. मिरॅकल्स मिरॅकल्स म्हणजे अक्षरशः मिरॅकल्स अनुभवले. कितीतरी आलेल्या शिष्यांची कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. याबाबत घडलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. स्वामी दत्तावधूत म्हणून जे आहे, एकदा कर्नाटकामध्ये गेले आणि त्यांना बरेच लोकं भेटायला आले. एक श्रीमंत माणूस त्यांना भेटायला आला. तो त्यांना काय म्हटला, की "मी काय करावं असं वाटतं?" ते म्हणाले, की "तू दानधर्म कर" म्हणाले काही प्रमाणात. त्यांनी काही त्यांचं ऐकलं नाही आणि 8-10 वर्षांनी परत ते त्या गावामध्ये गेले. तोच माणूस त्यांना भेटायला आला. त्यावेळी तो कंगाल झालेला होता. तर तो म्हणाला, "अहो, असं कसं झालं?" ते म्हणाले, "मी तर तुला पर्याय सांगितला होता. देवाच्या बँकेमध्ये जी सत्कर्माची पुण्य होती, कर्म ठेवले ते त्याच्या फलश्रुत जे तुला मिळालं होतं, त्याच्यामुळे तुझं जीवन चांगलं चाललं म्हणले. ती पुण्याई संपली, त्याच्यामुळे तुझी ही अवस्था. पण तेच जर तू दानधर्म करत राहिला असता, सत्कर्म करत राहिला असता, तर ही वेळ आली नसती." आता पुढचा श्लोक घेऊया आपण. सूत उवाच कैलास शिखरे रम्ये भक्तिसंधान नायकं प्रणम्य पार्वती भक्ता शंकर पर्यपुच्य. आता काय याचा अर्थ? एक बार रमणीय कैलास शिखर पर पार्वती ने भक्ति का संधान करने से कुशल भगवान शिव से भक्तिपूर्वक प्रणाम करके प्रश्न किया. पार्वतीने भक्तिपूर्वक भगवान शंकरांना प्रणाम करून प्रश्न विचारला. काय विचारलं? श्री देवी देव उवाच ओम नमः देवदेवश परात्पर जगद्गुरु सदाशिव महादेव गुरु दीक्षा प्रदेम. श्री देवी बोली, हे देवों के देव, हे परात्पर जगत गुरु, आपको नमस्कार हो. हे सदा कल्याण स्वरूप महादेव, मुझे गुरु दीक्षा दीजिए. पार्वतीने भगवान शंकरांना विनंती केली, की मला तुम्ही गुरु दीक्षा द्या. ती पुढे असं विचारते, केन मार्गेन भो स्वामीन देही ब्रह्ममयो भवेत तव कृपा क्रू मे स्वामीन नमामि चरणो तैव. हा तिसऱ्या श्लोकाचा अर्थ असा, हे स्वामी देहधारी जीव किस साधन मार्ग का अवलंबन करके ब्रह्ममय हो सकता है, ये परब्रह्माची प्राप्ति हो सकती. मुझ पर आप कृपा कीजिए, मैं आपके चरणों में प्रणाम करते मैं आपके चरणों में प्रणाम करते मला काय केल्याने परमेश्वराची प्राप्ती होईल हे तुम्ही मला सांगा. आता पुढचा श्लोक काय? ईश्वर उवाच मम रूपासी देवी त्व त्व प्रीत्यर्थ वदाम्यहम लोक परोपकारक प्रश्न न केनीपी कृतपुरा. काय याचा अर्थ? ईश्वर असं म्हणतात म्हणजे भगवान शंकर असं म्हणतात, हे देवी तुम मेरा ही स्वरूप हो, मैं तुम्हारी प्रसन्नता के लिए बताता हूँ. ये लोगों का कल्याण करने वाला प्रश्न है जो पहले कभी किसी ने नहीं पूछा. हा प्रश्न लोकांचं कल्याण करणार आहे, यापूर्वी कोणी तो विचारला नाही असा तो प्रश्न विचारला. पुढे भगवान शंकर म्हणतात, दुर्लभ त्रिषु लोकेषु
पृच्छन्नसु वदाम्यहं गुरु विना ब्रह्म ज्ञानत सत्य सत्य वरानने. याचा अर्थ काय? तीनों लोकों में दुर्लभ इस तत्व को मैं कहता हूं. तिन्ही लोकांमध्ये दुर्लभ असलेले तत्व मी तुला सांग. तुम सुनो. गुरु से भिन्न ब्रह्म नहीं. गुरु से भिन्न ब्रह्म नहीं. हे सुंदरी, यह सत्य है, यह सत्य है. म्हणजे भगवान शंकर तिला काय सांगतात की तू हा सुंदर प्रश्न विचारलाय, लोककल्याणकारी हा प्रश्न आहे. ते काय सांगतात की गुरु से भिन्न ब्रह्म नाही. म्हणजे हे जे परब्रह्म जे याची प्राप्ती तुला हवी, हे परब्रह्म म्हणजे गुरूंपेक्षा ते भिन्न नाही. ज्याला आपण गुरु म्हणतो, ज्या देहामध्ये परब्रह्म प्रकट झालंय, ते परब्रह्म हे गुरुच आहे. गुरूंपेक्षा ते वेगळं नाही. आता ते पुढे काय सांगतात ते ऐका. वेद शास्त्र पुराणां इतिहास दिकानीचे मंत्र यंत्र द विद्याश स्मृती रुच्चाटन दिकम शैव शाक्त गमादिन अन्यन्याने विविध च अपभ्रम शंकराने जीवान भ्रांत चेतसाम. याचा अर्थ काय की वेदशास्त्र, पुराण और इतिहास आदि मंत्र तंत्र आदि विद्याएं और स्मृति उच्चाटन आदि विधियां, शैव शाक्य आगम और अन्य विविध प्रकार के मत मतांतर वाले ग्रंथ भ्रमित चित्त वाले जीवों को भ्रष्ट करते. याचा अर्थ असा की जे काही शास्त्र आहे, 18 पुराण आहेत, भरपूर प्रकारचे ग्रंथ आहेत किंवा इतर काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पूजा अर्चा आहे किंवा इतर प्रकारचा इतिहास आहे, हे सगळं जरी एका माणसाने वाचलं तर याच्याने माणसाचा जीव हा भ्रष्ट होतो. भ्रष्ट म्हणजे भ्रमित होतो. हा भ्रमित होतो आणि त्याला प्रश्न पडतो की मी हे वाचू का ते वाचू, की मी अमुक करू का मी तमुक करू का मी काय करू. आणि असा भ्रमित झालेला जीव प्रत्येक गोष्टी वाचत राहतो आणि त्याला प्रश्न पडतो की आता मी नेमकं काय करू की जेणेकरून मला परमेश्वराची प्राप्ती. त्याच्याने भ्रम निर्माण होतो. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे वाचावं की नाही वाचावं, त्याचा मी तुम्हाला पुढे अर्थ सांगतो. पुढे भगवान असं म्हणतात, यज्ञो व्रत तपो दान जपस्तीर्थ दैवच गुरुतत्व विज्ञान मूढ़ास्ते चरतो जन. पुढे ते काय म्हणतात, गुरुतत्व को जानने वाले मूढ़ लोग यज्ञ व्रत तप दान जप तीर्थ तथा ऐसे अनेक ही कार्यों का आचरण करते हैं. म्हणजे जे लोक गुरुतत्वाला जाणत नाही ते लोक काय करतात की यज्ञ करतात, तप करतात, दान करतात, जप करतात आणि वेगवेगळ्या तीर्थस्थानी जातात. हं? असे अनेक आचरण करतात. आता मी तुम्हाला इतक्यात काय सांगितलं की तुम्ही दानधर्म करा. इथे भगवान काय म्हणतात की ते असं फिरत राहतात. आता याचा अर्थ काय बघा. तुम्ही जर कुठलंही शास्त्र वाचलं ना, कुठली भगवती गीता वाचली, तर तुमच्या एक असं लक्षात येईल, इन बिटवीन द लाईन्स काही संदेश असतात. म्हणजे 2 वाक्यांमध्ये भगवंताच्या काही संदेश असतात. ती कशी कळतात? तर आपण साधना केली. आपण त्या पूर्ण अवस्थेला गेलो की ती आपल्याला कळतं. भगवंतांना याच्यात काय सांगायचं? एखादा माणूस जप करतो, दानधर्म करतो, ग्रंथ वाचतो. हे सगळं केल्यानंतर त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराची आस निर्माण होते आणि परमेश्वराची खूप आस निर्माण झाली. आता मी बेचैन झालोय, आता मला परमेश्वर भेटलाच पाहिजे, आता मला काही नाही. अशा वेळी त्याला गुरु भेटतात. अशा वेळी त्याला गुरु भेटतात आणि गुरुतत्व जे आहे ते त्याच्या हृदयामध्ये गुरुतत्वाबद्दल आसक्ती निर्माण झाली, की गुरु येन केन प्रकारे. म्हणजे कोणीतरी तुम्हाला सांगतं, "अरे, मी त्या गुरूंकडे जातो. मी या गुरूंकडे जातो. मी या गुरूंचं प्रवचन ऐकतो." आणि मग तो कोणाकडून तरी त्याला कळतं, तर प्रत्यक्ष गुरु त्याला भेटतात. प्रवासात म्हणा, त्याच्या घरी येऊन भेटतात. असं फार कमी लोकांच्या बाबतीत होतं. पण त्याला काही ना काही मार्गाने गुरूंकडून संदेश येतो आणि तो प्रत्यक्ष तिथे जातो. तिथे गेला की मग त्याला दीक्षा होते आणि मग त्याला गुरूंची प्राप्ती झाली की त्याचा पुढचा प्रवास चालू होतो. आणि मग गुरु आपल्या मुखाने सांगतात की तुला ध्यान करणं गरजेचं आहे का, की तू ध्यान कर, तू दान कर किंवा तू सेवेमध्ये, मग त्याच्याकरता जे जे आवश्यक असेल आणि त्यांना हे माहिती असतं की याच्या मागच्या अनेक जन्मामध्ये यांनी काय कमी पडलेलं ते ते त्याला ते सांगतात. एखाद्याला ते नुसती सेवा सांगतील, एखाद्याला दानधर्म करायला सांगतील,
एखाद्याला सांगतील की नाही तू हे कर, या तीर्थस्थानी जा. या सगळ्यामध्ये गूढ अर्थ असतात. मी तुम्हाला काय सांगतो याच्यामध्ये खरोखर गूढ अर्थ असतात. ते एखादंच वाक्य बोलतात. कधी-कधी ते काहीच बोलत नाही. गुरुचं मौन हे देखील शिष्याकरता व्याख्यानच असतं. काय सांगितलं मी तुम्हाला? गुरूंचं मौन हे शिष्याकरता व्याख्यान असतं. याचा तुम्हाला बऱ्याच वेळा अनुभव येईल. आता पुढच्या श्लोकामध्ये जाऊया. आता 9व्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात भगवान शंकर? गुरु बुद्धेत मानव ज्ञानेत सत्य सत्य न संशय. तल्ला भरतार्थ प्रयत्नांसु कर्तव्य ही मिनिषवी. याचा अर्थ काय? ज्ञानस्वरूप आत्मा से श्री गुरु भिन्न नहीं है. म्हणजे ज्ञानस्वरूप जो आत्मा आहे प्रत्येकाच्या मध्ये त्याच्यापेक्षा गुरु भिन्न नाहीये. याचा अर्थ तुम्हाला सांगतो समजा. ये सत्य है इसमें संशय नहीं. भगवान शंकर काय म्हणतात? ये सत्य है इसमें कोई संशय नहीं. इसीलिए बुद्धिमान मनुष्य को गुरु की प्राप्ति के लिए प्रयत्न करना चाहिए. आता याचा अर्थ काय? ते काय म्हणतात की ज्ञानस्वरूप आत्मा आहे. ते आणि गुरु वेगळे नाही. तर जेव्हा गुरुपदाची आपल्याला प्राप्ती होते, हं, त्यावेळी आपल्याला कळतं की आत्मा आणि गुरु हे एक आहे. आता हे तुम्हाला समजायला थोडं अवघड जाईल. मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला समजायला अवघड जाईल. मग मी त्याचा तुम्हाला अर्थ सांगतो. पण बुद्धिमान माणसाने काय प्रयत्न केला पाहिजे, की गुरुची प्राप्ती व्हायच्या करता प्रयत्न केला. आता हे थोडं विस्ताराने मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. विस्तार याचा अर्थ असा आहे, की अ, माझ्या गुरूंना मी असा प्रश्न विचारत असे, की एखाद्या माणसाला परमेश्वराची प्राप्ती होते म्हणजे नेमकं काय होतं? ते मला सांगायचे, की याचा अर्थ मी तुला काही सांगणार. मी म्हणायचो, "मग मला कसं कळेल ते?" ते म्हणायचे, की "योग्य वेळ आली, की तुला ते कळून येईल." म्हटलं, "योग्य वेळ कधी येणार आहे?" मी असं त्यांना प्रश्न विचारायचो. तर ते मला म्हणायचे, की एक अडाणी माणूस असतो. तर त्या अडाणी माणसाला जो काही शिकले नाही, ज्यावेळी भूकंप होतो, हां, भूकंप झाल्यावरती सगळे धरणीकंप झाला आतमध्ये खाली बेसमध्ये, की बिल्डिंग पडतात, घरं पडतात. हं. तर आपोआपच त्याला कळतं, की अरे हा धरणीकंप. त्याला कोणी शिकवायची गरज नाही लागत. तसं तुला ते आपोआपच कळून येईल. मग ती ज्यावेळी घटना माझ्या जीवनामध्ये 14 सप्टेंबर 2004 रोजी घडली आणि परमेश्वराची प्राप्ती झाली आणि परब्रह्म स्वरूप प्राप्त झालं. त्यावेळी मला कळालं, की हे आहे. आणि मग आपल्याला कळतं, की आपण आणि साऱ्या सृष्टीमध्ये ज्या वस्तू दिसतायत, जे झाडं दिसतायत, प्राणी मात्र दिसते आणि आपण एक आहोत. जे देवी-देवता दिसतात ते आणि आपण एक. हे प्रत्यक्षामध्ये घडतं बरं का. हे मी तुम्हाला सांगतोय प्रत्यक्षामध्ये घडतं. आत्मा जो आहे प्रत्येकामध्ये, तो तोच श्री गुरु आहे. तुमच्या हृदयामध्ये जो आत्मा आहे, तोच श्री गुरु आहे. पण तो कसा झालाय आता, तो असा याच्यामध्ये लपेटला गेलेला आहे. कशामध्ये लपेटला गेलेला आहे? त्याच्यावरती अनेक आवरण. कसली आवरणं आलेली आहे? की जी चुकीची कर्म झालेली आणि चांगली त्यांचं एक आवरण त्याच्यावरती आलं. त्याच्यामुळे तो आच्छादलेला आहे. तुम्ही बघा, एक लहान बाळ ज्यावेळी जन्माला येतं, तेव्हा ते किती निरागस असतं. हां, अत्यंत निरागस असतं. त्याचं जे हास्य असतं, त्याचं जे चालणं बोलणं असतं, ते इतकं निरागस असतं, की त्याच्यामध्ये पवित्रता असते. जसं ते चालायला बोलायला लागतं, मग घरातले पालक त्याला सांगतात बेल वाजल्यावर. आई सांगते, वडील घरातले असं सांगतो त्यांना, बाहेरच्या माणसाला. किंवा वडील सांगतात, आई घरातले शेजारच्या काकूंना सांगतो. मग त्याला आपण असत्य बोलायला लावतो, चुकीचं सांगा आणि मग तो मायेमध्ये लपटायला लागतो. परमेश्वराचं दुसरं रूप जे माया आहे, त्याच्यामध्ये ते लपटायला. खरा आत्मा कशाकरता आलेला असतो? तू याच्याकरता आलेला असतो एका आईच्या उदरामध्ये, की परमेश्वरा, तुझी मला प्राप्ती व्हावी, त्याचा शोध मी मनुष्य देहामध्ये जाऊन घेतो. म्हणून तो आलेला असतो. पण तो परत मायेमध्ये लपटला जातो. जसं एखादा कंदील जर तुम्ही बाजारातून आणला आणि त्याच्यामध्ये वात लावली, तर तो प्रकाश देतो आणि तो प्रकाश सगळा घरभर पसरतो. पण काय होतं काळाच्या ओघामध्ये त्या कंदिरावरती काजळी साचली जाते आणि तो इतका काळाकुट्ट होतो, की प्रकाश कमी येतो बाहेर. जर तुम्ही तो थोडा साफ केला, तर प्रकाश थोडा बाहेर येतो त्याच्यातून. जसं-जसं तुम्ही पुण्यकर्म करता, हे बाहेरचं जे काळं आवरण झालेलं आहे साफ-साफ व्हायला लागतं. तसं तुम्ही गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करता, हे जे काळं आवरण आहे हे साफ होतं आणि एक दिवशी ती काच पूर्ण साफ होते आणि त्याचा पूर्ण प्रकाश बाहेर पडतो. म्हणजेच आत्मा आणि तुम्ही एक होता. अन्यथा मन जे आहे, आत्म्याच्या नंतर काय चित्त आहे. चित्तानंतर काय आहे, की बुद्धी आहे. बुद्धीनंतर काय आहे, पंच इंद्रिय आहेत.
जे आपल्या शरीरामध्ये असतं, जी सतत भटकत असतात. काहीतरी खावंसं वाटतं जिभेला, डोळ्यांना सतत काहीतरी बघावंसं वाटतं, चांगलं वाईट. कानांना सतत काहीतरी ऐकावंसं वाटतं, निंदा ऐकावीशी वाटते, दुसऱ्याची टीका ऐकावीशी वाटते, कधी स्तुती ऐकावीशी वाटते, कधी भावगीत सतत चंचल असतं ते इंद्र. ते स्पर्शाला काय असतं, सतत काहीतरी चांगलं कोमट पाणी हवंय अंघोळीला, अति थंड पाणी नकोय, उन्हाळ्यात थंड पाणी हवंय. वेगवेगळ्या प्रकारच्या पंचेंद्रियांना काही ना काहीतरी हवं असतं. हे पंच इंद्रिय जे आहे सतत बाहेर भटकत असतात, सतत बाहेर भटकतात. यांना आवर कसा घालायचा? मन भटकत राहतं. आता मन नावाचं इंद्रिय नाहीच आहे प्रत्यक्षामध्ये. मन म्हणजे काय आहे, की विचारांचा एक पुंजका आहे तो. तर हे जे मन भटकतंय याला जर आपण आवरायला लागलो, की ते मन आवरलं कसं जातं? तर ते मन जे आहे ते आवरलं जातं म्हणजे बुद्धी जी आहे मनाच्या पलीकडे, ती बुद्धी मनाला आवर घालते. तर चांगली बुद्धी म्हणजे ज्याला विवेक म्हणतो, तर मनामध्ये विचार आला, तर तुम्ही विचार करा. करा वाईट विचार की थांबा, चांगलीकडे त्या मनाला. असं ज्यावेळी आपण करायला लागतो, तर मन कंट्रोलमध्ये येतं आणि मन पूर्ण नियंत्रित झालं, की ते आत्म्याकडे वळतं. मग गुरु काय करतात, तर तुम्हाला दीक्षा देतात. ध्यानाची दीक्षा देतात किंवा मंत्राची दीक्षा देतात किंवा दोन्ही एकत्र देतात. तर मी साधारणपणे दोन्ही देतो. ओम नमः शिवाय मंत्र आणि ध्यान दोन्ही तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळी ध्यान करत नाही त्यावेळी ओम नमः शिवायचा जप करा आणि ध्यानात बसलं की ध्यान करा. हे सांगितल्यामुळे जे तुमचं बाह्य मन भटकतंय ते आतमध्ये प्रवास सुरू होतो. गुरु काय करतात, तो आतला प्रवास सुरू करतात. जसं ते आतमध्ये जायला लागतं, तसं त्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख व्हायला लागते. ही भगवान शंकरांनी पार्वतीला काय सांगितलं, की आत्मा ही श्री गुरु आहे. तर आपल्याच आत्म्याची आपल्याला प्राप्ती करायची. आपल्यालाच आपल्या स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती करायची. आलं का तुम्हाला लक्षात? उद्देश काय या सगळ्याचा, की तुम्ही स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती करा. तुमच्यामध्येच परमेश्वर आहे. सगळ्या तीर्थयात्रा ग्रंथ जरी वाचले तुम्ही, त्याचं कितीही पाठांतर जरी केलं तुम्ही, तरी जोपर्यंत स्वतःच्या स्वरूपाची ओळख होत नाही, तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होत नाही. ती प्राप्ती व्हावी याच्याकरता काय करायला पाहिजे? तर आतमध्ये जायला पाहिजे. आतला प्रवास हा गुरु चालू करून देतात. काय करतात? हा त्या श्लोकाचा खरा अर्थ आहे. तर पुढे जाऊया आपण. पुढच्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, गूढविद्या जगन्माया दे च ज्ञानसंभवा उदयो यत् प्रकाशेन गुरु शब्देन कथ्यते. या 10व्या श्लोकाचा अर्थ असा आहे, यह गूढ़ विद्या जगत में माया रूप में तथा शरीर रूप में अज्ञान रूप में रहती है, जिसके जागरण से सत्य ज्ञान का उदय होता है. इस सत्व को गुरु संज्ञा से जाना जाता है. ते काय म्हणतात, की हे जे गुरुतत्व आहे, म्हणजे परमेश्वराची प्राप्ती करण्याचं हे जे गुरुतत्व पार्वती मी तुला सांगतोय, हे शरीरामध्ये हे अज्ञान रूपाने आहे. अज्ञान रूप का म्हणतात ते, की त्या काचेभोवती अन काजळी साचलेली. कसली काजळी साचलेली? चुकीच्या कर्मांची साचलेली. ज्याला आपण माया म्हणतो साध्या भाषेमध्ये. तर तू जर मी दिलेल्या दीक्षेचं जर सातत्याने जर त्या साधना करत राहिली, तर सत्यज्ञानाचा उदयलनी काजळे निघून जाईल. गुरुतत्वाचा जर अभ्यास केला, गुरुतत्व म्हणजे काय? की ध्यानधारणा आणि मंत्रजपाचा जर अभ्यास केला, तर हे तत्व तुला प्राप्त होईल आणि ती काजळी निघून जाईल. पुढे ते काय म्हणतात? सर्व पाप विशुद्धात्मा श्री गुरु पादसेवना ध्येयी ब्रह्म भवेत तस्मात् तत्कृपादत वदामि. याचा अर्थ है, श्री गुरु के चरणों की सेवा से मनुष्य सब पापों से मुक्त होकर शुद्ध हो जाता है. देहधारी जीव जिससे ब्रह्मरूप बनता है उस तत्व को मैं तुम्हें कृपापूर्वक कहता हूं. याचा अर्थ काय? ते काय म्हणतात, की गुरूंचे जे चरण आहे त्यांची तुम्ही सेवा केली पाहिजे. गुरूंच्या चरणामध्ये सर्व काही आहे. आता गुरु म्हणजे कोण? की ज्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त झालेलं आहे. ज्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली त्याला गुरु म्हणतात. गुरु या शब्दाचा दुसरा अर्थ असा पण आहे, गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश. अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा गुरु, त्याला गुरु म्हणतात. तर त्या गुरूंच्या चरणांचं काय वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बघा,
आपण परीक्षेला जाताना किंवा काही विशेष कार्याच्या वेळी आई वडिलांचे आशीर्वाद घेतो. म्हणजे काय करतो, त्यांच्या चरणांना आपण नमस्कार करतो. आता चरणांनाच का नमस्कार करतो? त्याचं खरं शास्त्र असं आहे, की जे जे चांगलं असतं ते शरीरातून त्यांच्या नसांमधून चरणांमध्ये येतं आणि चरणांमधून ते समोरच्याला मिळतं. म्हणून चरणांचं दर्शन घ्यायचं असतं. आलं का लक्षात? तर गुरूंच्या चरणांचा जो अंगठा असतो, त्या अंगठ्यामध्ये प्रत्यक्षामध्ये सर्व देवतांचा निवास असतो. बऱ्याच शिष्यांना एक इथे गंगापूर रोडला एक सविता नावाची शिष्य असल्या आपल्या आश्रमाची, ती आता मुंबईमध्ये लग्न करून गेली आहे. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट. तिला गुरूंच्या चरणांमध्ये, ते माझ्या चरणांमध्ये तिला प्रत्यक्ष विठ्ठलाचं अशा अनेक देवदेवतांची दर्शन अनेकांना झाली. मला पण झाली. आलं का लक्षात? तर देवाचं दर्शन हे गुरूंच्या देहामध्ये किंवा गुरूंच्या स्वरूपामध्ये होतं. त्यामुळे गुरूंची पाद्यपूजा करतात. त्याच्यावर जे पाणी आपण वाहिलेलं असतं ते तीर्थ म्हणून घेतात, असा त्याचा अर्थ आहे. आता ते काय म्हणतात, हे गुरुतत्व पार्वती मी तुला पुढच्या श्लोकांमध्ये सांगतो. तर 12व्या श्लोकात ते म्हणतात, गुरुपादांबुज स्मृता जलशिरसी धारयेत सर्व तीर्थ व गवास संप्राप्ती फलन. ते म्हणतात, श्री गुरु के चरण कमलों का स्मरण करके सिर पर जल धारण करने से मनुष्य को सर्व तीर्थों में स्नान करने का फल प्राप्त होता है. ते काय म्हणतात, की तुम्ही ज्यावेळी सकाळी अंघोळ करता, तर अंघोळ कशी करावी? तर त्यावेळी तुम्ही डोक्यावरून पाणी घ्या किंवा अंगावरून पाणी घ्या. तर तुम्ही अशी कल्पना करा, की हे पाणी मी गुरूंच्या चरणांवर वाहिलेलं आहे. असं पाणी माझ्या हातात आहे आणि ते मी माझ्या शरीरावर किंवा डोक्यावर टाकतोय. अशी कल्पना करून तुम्ही अंघोळ करा. म्हणजे तुम्हाला सर्व जी काही तीर्थ आहेत, त्या तीर्थांमध्ये अंघोळ केल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल. म्हणजे गुरुचरणांच्या चरणांचं महत्त्व सांगण्याकरता परमेश्वराने हा श्लोक सांगितला आहे. मी स्वतः देखील गुरूंकडून दीक्षा घेतल्यानंतर अनेक वर्ष माझा क्रम राहिलेला आहे. मी स्नान करीत असताना मी नेहमी अशी कल्पना करत असे, की हे पाणी मी माझ्या शरीरावरती टाकतो. हे माझ्या गुरूंच्या चरणांना त्या पाण्याने अंघोळ घातलेली आहे. ते तीर्थ तयार झाले आणि ते मी माझ्या शरीरावरती केलं. आणि तुम्हाला खरं सांगायला हरकत नाही, गुपितातलं त्याच्याने मला बऱ्याच गोष्टींची प्राप्ती झाली. हे परमसत्य आहे. मी ते अनुभवलेलं आहे. तो प्रवास मी केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. आपण पुढे जाऊया. पुढे ते 13व्या श्लोकात शोषण पाप पदसदीपन ज्ञान तेजसा गुरुपादतुक सम्यक संसार वर्णवतारकम. श्री गुरु का चरण जल पाप रूपी कीचड़ को सुखाने वाला, ज्ञान रूपी तेज को उज्जवल कराने वाला और संसार सागर से तारने वाला है. ते काय म्हणतात, श्री गुरु का चरण जल पाप रूपी कीचड़ को सुखाने वाला आहे. म्हणजे एखाद्याकडून खूप पापकर्म झालेली आहे. आता त्या पापातून त्याला बाहेर पडायचं आहे. तर त्यांनी गुरूंच्या चरणांवर जे जल वाहिलेलं ते जर प्राशन केलं, ते आपल्या शरीराला लावलं, तर ते गुरु त्याला त्या पापकर्मातून मुक्त करतात. म्हणजे त्याला अशी बुद्धी होते, त्याच्याकडून अशी कर्म करून घेतली जातात, की तो त्या पापकर्मातून तो बाहेर पडायला लागतो. त्याला तसे मार्ग मिळतात. त्या श्लोकामध्ये ते पुढे काय म्हणतात, ज्ञानरूपी तेज को उज्ज्वल करणे वाला है. हे ज्ञान मिळेल असं ते त्याला सगळं काही मिळेल अशी व्यवस्था केली जाते. गुरुचरणांना वाहिलेलं जे जल आहे ते जर आपण धारण केलं, तर त्याच्यानुसार आपल्याला वेगवेगळे मार्ग मिळतात जीवनामध्ये. संसार सागर को तारने वाला, संसारामध्ये ज्या ज्या अडचणी येतात त्यांना तारून नेणारं जल ते आहे. पुढे ते काय म्हणतात पुढच्या अज्ञान मूल हरण जन्म कर्म निवारण ज्ञान वैराग्य सिद्धार्थम गुरुपादोतक पिबेत है. आता त्याचा अर्थ काय, अज्ञान की जड़ को उखाड़ने वाला, अज्ञान की जड़ को उखाड़ने वाला, जन्म और कर्म का निवारण करने वाला श्री गुरु पादोदक ज्ञान और वैराग्य की सिद्धी के लिए पीना चाहिए. असं जे जल आहे गुरुंच्या चरणांना वाहिलेलं ते आपण प्राशन केलं पाहिजे. का? त्याच्यामुळे काय होतं, की जे अज्ञानाचं जड आपल्या शरीरामध्ये भरून, शरीरामध्ये काय 72,000 नाड्या आहेत. त्या 72,000 नाड्यांमध्ये जे जे आपण कर्म करतो
त्या त्या कर्मांचे फलस्वरूप ब्लॉकेजेस तयार होतात किंवा ब्लॉकेजेस फार पुण्यकर्म केले की ते निघून जातात आणि शरीर शुद्ध होतं आणि आपलं शरीर चांगलं राहतं. तर असं जर चरणजल घेतलं आपण तर त्याच्याने आपल्यामधल्या अज्ञानाचे जे जड ते निघून जातात. पुढे ते काय म्हणतात या श्लोकामध्ये, की जन्म और कर्म का निवारण करने वाला है. त्याच्याने जे काही खराब कर्म आहे ते तुमचे नाहीसे होतील आणि चांगले कर्म करण्याची तुम्हाला बुद्धी मिळेल. ज्ञान और वैराग्य की सिद्धी के लिए पीना चाहिए. आता वैराग्य याचा अर्थ असा तुम्ही घेऊ नका की लगेच तुम्ही भगवे कपडे घातले जंगलामध्ये गेले सरळ वैराग्य याचा अर्थ असा आहे की जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण घ्यायला पाहिजे. वैराग्याचा अर्थ काय, जेवढं गरजेचं तेवढं घ्यायला पाहिजे. वैराग्याचा एक साधा अर्थ सांगतो मी. तुमच्या घरी तुमचे नातेवाईक आले, तुमचं जेवण झालंय, त्यांचं जेवण झालं आणि ते आले रात्री 9 वाजता कॉफी प्यायला. हे रात्रभर 4 पर्यंत गप्पा मारत बसले आणि उद्या ऑफिसमध्ये जाऊन आळस देताय, हे चुकीचं आहे. वैराग्य म्हणजे काय, कुठे थांबायचं आहे कळणं, याला वैराग्य म्हणतात. मग चला आता 1-1.5 तास गप्पा झाल्या, कॉफी पिली, आता आपण सांगायला पाहिजे, आता आपण थांबूया. तुम्ही पण झोपायला जा, मी पण झोपायला जातो. एखादा पदार्थ चांगला आलाय, खातोय, 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 अपचन झालंय, खातोच आहे. तर शरीर त्रास देईल की नाही? आनंद घेतलाय, आता मी थांबलं पाहिजे. याला म्हणायचं वैराग्य. गरजेपुरता घेणं याला म्हणायचं वैराग्य. कुठे थांबायचं हे कळणं याला म्हणतात वैराग्य. वैराग्याचा अर्थ असा नाही, की खातोच आहे, खातोच आहे त्याला म्हणजे थांबणं, कुठे थांबणं? वाहत न जाणं याला वैराग्य म्हणायचं. काही लोकं वैराग्याचा अर्थ काय करतात? हे लंगोट घातली आणि चाललो मी संन्यास घेऊन, त्याला वैराग्य नाही म्हणायचं. ज्ञान वैराग्य म्हणजे ज्ञान म्हणजे काय? मला ज्ञान पण दे आणि वैराग्य पण दे. मला कुठे आणि किती थांबायचं हे मला कळू दे. आपण कोणाशी बोलतो, तर अति बोलत राहतो, अति बोलत राहतो. किती बोलायचं हे कळावं, त्याला म्हणायचं वैराग्य. हे प्रत्येक गोष्टीमध्ये संतुलन आणि मर्यादा समजली पाहिजे, याला वैराग्य म्हणतात. मर्यादेचं उत्तम उदाहरण म्हणजे काय? प्रभू राम. प्रभू राम जे होते ते मर्यादा पुरुषोत्तम होते. किती करावं आणि काय करावं हे भगवान रामांकडून शिकायला मिळतं. पुढच्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात? हा श्लोक घेऊन आपण थांबूया. माईंनी आत्ताच आठवण दिली मला, की 9 वाजून 1 मिनिटं झाले. जे वैराग्याबद्दल बोललो, तर माई सांगतात, की आता थोडं थांबायला पाहिजे. हा श्लोक घेऊन आपण थांबूया. हां. गुरो पादोदक पीत्वा गुरोच्या उच्छिष्ट भोजनम गुरुमूर्ते सदा ध्यान गुरुमंत्र सदा जपे. याचा अर्थ काय? श्री गुरु के पादोदक का पान करके गुरु के उच्छिष्ट गुरु को समर्पित करके बचा हुआ भोजन करना चाहिए तथा श्री गुरु मूर्ति का निरंतर ध्यान और गुरु द्वारा दिए गए मंत्र का सदा जप करना चाहिए. आता पहिलं जे त्यांनी सांगितलंय, की गुरूंच्या चरणांवर जे जल वाहिलेलं आहे, ते आपण प्राशन केलं पाहिजे. त्याचा अर्थ तुम्हाला सांगितला. पुढे ते काय म्हणतात, की गुरूंना आपण भोजन दिलं हं, आणि त्याच्यातलं जे उरलेलं आहे, ते जर आपल्याला खायला मिळालं, तर ते खावं. आता हे जरा अवघड आहे प्रत्यक्षामध्ये. आता याच्याबद्दलची तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. अ, गुरुमाईंचे जे गुरु होते, म्हणजे बाबा मुक्तानंद. हे बाबा मुक्तानंद जे आहेत, ते साधारणपणे 33 वर्ष गुरुच्या शोधामध्ये यांनी फिरले आहे आणि ते भगवान नित्यानंद जे त्यांचे गुरु होते, त्या गुरूंना ते 2-4 वेळामध्ये भेटले दरम्यानच्या काळामध्ये. ते भगवान नित्यानंद त्यांना सांगायचे, "जा अजून तीर्थयात्रा करून, जा अजून तीर्थयात्रा करून." आणि एकदा त्यांना मग कोणीतरी सांगितलं, की "तेच तुझे खरे गुरु आहे, तू तिथेच जा, तेच तुला सांगतील." मग हे परत गेले त्यांच्याकडे. ते म्हणले, "ठीक आहे, आता तुला कळलंय ना, तू आता ये माझ्याकडे." तुझी भटकंती झाली आणि मग त्यांनी त्यांना दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्यानंतर मग यांची ध्यान साधना चालू झाली. त्यांना हे माहिती होतं, की गुरूंनी खाल्लेलं अन्न मला मिळायला पाहिजे. म्हणून ते काय करायचे, की त्यांचे गुरु ज्या रूममध्ये राहायचे, त्या रूममध्ये जे हे असतं ना आपलं, काय म्हणतात त्याला, सिंक जे असतं बाथरूममध्ये, त्याच्यातून बाहेर जाणारी नलिका होती. त्याच्यातून थोडासा भात-बीत असे शितकण येतील, तर ते पाहायचे आणि खाण्याचा ते प्रयत्न करत असत. माझ्याकडून पण अशा काही घटना झालेल्या आहेत, की माझ्या गुरूंबरोबर मला कधी चहा प्यायचा प्रसंग आला,
तर त्यांचा छोटासा चहा राहिलेला मी नकळत पिलेला आहे. त्यावेळी मी गुरुगीता वाचलेली नव्हती खरं सांगायचं तर. पण तो चहाचा ट्रे मी घरात घेऊन जायचो आतल्या किचनमध्ये. तो चहा मी पिऊन टाकलेला आहे. पण गुरुगीता ज्यावेळी वाचली मी, तर मला असा प्रश्न पडला, की अरे मी आपोआप कसं केलं? नंतर माझ्या लक्षात आलं, की गुरुगीता मी आपोआपच शिकलो त्यांच्या सानिध्यात. त्यांच्या मौनातूनच मला ती शिकायला मिळाली. आणि स्वामी समर्थ जे होऊन गेले ना, तर स्वामी समर्थांचे एक शिष्य होते. अ, तर ते अंध होते आणि ते मुंबईमध्ये राहत असत. तर ते आणि त्यांचे काही मित्र, मला त्यांचं नाव आठवत नाही आता. तर ते ज्यावेळी स्वामी समर्थांना पहिल्यांदा भेटायला आले, तर स्वामी समर्थांनी काहीतरी खाल्लं, खीर का वगैरे असं काहीतरी पदार्थ खाल्ला आणि स्वामी समर्थ त्यांना म्हणला, "तुम्हाला पाहिजे का? खायचं का?" तर कोणीच ती घेतली नाही आणि याने ती घेतली नाही. म्हणे, "मलाच तुम्ही ती द्या, मी खाऊन टाकतो." छोटीशी उरली आणि त्यांनी ती पटकन ग्रहण केली. पटकन ग्रहण केल्यानंतर त्यांना पुढे बऱ्याचशा गोष्टींचे सुंदर अनुभव आले. हे खरं आहे आणि हे सत्य आहे. त्याचा अर्थ काय माहिती आहे का? की त्यांच्यामध्ये परब्रह्म जे असतं, ते त्यांच्या शरीरामध्ये निवास करत असतं. त्यामुळे ज्याला त्यांचा स्पर्श झालेला असतो, त्या गोष्टी ह्या ब्रह्मस्वरूप झालेल्या असतात आणि म्हणून तुम्हाला त्याचा लाभ होतो. त्याचं अजून एक घडलेलं उदाहरण आणि तुम्ही वाचलं असेल. गजानन महाराज जे आहे, ते गजानन महाराजांकडे असं सांगतात, की एक आजाराने त्रस्त झालेला एक माणूस त्यांच्याकडे जात असे. मग त्याला कोणीतरी सांगितलं होतं, की "तू तिथे सेवा कर. कधी ना कधी तुझा रोग आहे." मग तो जायचा, तिथे झाडलोट करायचा आणि त्यांची नजर आपल्यावर पडावी, आपली सेवा त्यांनी बघावी म्हणून तो एनकेनं प्रयत्न करायचा. एकदा गजानन महाराजांनी आंबा का पेरू असं काहीतरी खाल्लं आणि त्याच्याकडे फेकून मारलं आणि म्हणले, "खा तू." आणि ते ज्या दिवशी त्यांनी खाल्लं, तर त्याच्यानंतर त्याचा रोग नायनाट झाला. याचा अर्थ असा नव्हे, की रोग झाला म्हणजे गुरूंकडे जाऊन काहीतरी खायला मागावं आणि लगेच रोग नाहीसा होईल आणि चमत्कार होईल. असा त्याचा अर्थ नाही. त्याचा खरा अर्थ काय आहे, की जेव्हा तुमची सेवा परिपूर्ण होते, जेव्हा तुमचं हृदय परिपूर्ण होतं, त्यावेळी चमत्कार घडतात. एखादा म्हणेल, "मी गेलो गुरूंकडे आणि ठेवा डोक्यावर हात आणि चमत्कार" असं होत नाही. ते काय त्याचा खरा अर्थ काय? चमत्कार होतात म्हणजे काय होतं माहिती आहे का? चमत्कार हे प्रत्यक्षामध्ये विज्ञान आहे ते. त्याच्या मागचा अर्थ ज्यावेळी करतो, त्यावेळी ते विज्ञान कळतं आपल्याला. पण ते कधी घडतात माहिती आहे का? ज्यावेळी आपलं हृदय इतकं शुद्ध झालेलं असतं गुरूंच्या प्रती, परमेश्वराप्रती इतकं शुद्ध झालेलं असतं, भाव इतका शुद्ध झालेला असतो, त्यावेळी त्या घटना आपोआप घडून येतात. मग त्याला वेळ लागत नाही. एखाद्या माणसाच्या बाबतीत असं घडतं हो, की तो पहिल्यांदाच गुरूंना भेटतो आणि तात्काळ ती घटना त्याच्या बाबतीत घडते. तात्काळ घडते. ती का घडते? तर त्याचं शरीर तेवढं शुद्ध झालेलं असतं. त्याचा भाव तेवढा शुद्ध झालेला असतो आणि म्हणून ती घटना घडून येते. तर ते गुरूंनी सांगितलेली ध्यान साधना आणि मंत्र साधना जर आपण केली सातत्याने, जी या श्लोकामध्ये भगवान शंकर काय म्हणतात, की "ते तर भोजन करा, श्री गुरु मूर्ति का निरंतर ध्यान और गुरु द्वारा दिए गए मंत्र का सदा जप करना चाहिए." ध्यान किती वेळ लागावं हे तुमच्या हातामध्ये नाही. जेवढा वेळ लागेल तेवढे ध्यान करा आणि बाकी वेळ गुरुमंत्रांचा जप करा तुम्ही. तर आपोआपच तुम्हाला तुम्ही पुढे जाल. आता गुरूंचं ध्यान करायचं म्हणजे काय? मूर्ती नजरेसमोर आणावी आणि त्यांचं ध्यान करावं. हा त्याचा साधा सरळ अर्थ. तर आता आपण थांबूया आणि तुम्ही सर्वजण आजच्या या सत्संगाला आला आणि तुम्ही सगळेजण ऐकता आहात. हां. जे जो परमेश्वर माझ्यामध्ये प्रकटलाय, तोच तुमच्या हृदयामध्ये आहे आणि त्या परमेश्वराला मी वंदन करतो. तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो आणि आजचं हे जे ज्ञानसत्र आहे, आजचा हा जो सत्संग आहे, हा इथे आपण थांबवूया. हां आणि असंच आपण पुढच्या सोमवारी भेटूया आणि आजचा सत्संग संपला, असं मी तुम्हाला सांगतो. जय श्री गुरुदेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.